भाजपच्या कोर कमिटीची बैठक मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्यात आली। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असल्याचा विश्वास भाजप नेते अमित साटम यांनी व्यक्त केला। 1 ते 15 जानेवारी दरम्यान भाजपमध्ये सदस्यता अभियान राबवणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली आहे। वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पुण्यामध्ये दुसरी महापालिका निर्माण करण्याची गरज असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे। 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला आणि भावांना बेवडं बनवणार का? अजित पवारांच्या विधानावर राऊतांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावलेत। तसंच हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे असंही राऊत म्हणाले। महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं। नंदुरबारमध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1500 रुपये जमा झालेत। लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि अखेर ही प्रतीक्षा संपून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी सोमनाथ चाईने जरांगे यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली। सरकार बीड आणि परभणी प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। बीड जिल्ह्यातील परिस्थिती राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी आहे। बीड आणि परभणीच्या घटनांवरनं खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला जोरदार सुनावलेला आहे। तसंच बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात आहे असंही ते म्हणाले। बीडमध्ये 28 तारखेला सर्वपक्षीयांचा मोर्चा असणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चात शरद पवारांसह जितेंद्र आव्हाडही सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाकडून लालबाग येथे निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळेस आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली। पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलेलं आहे। बीडला पाठवलं तरीही मी जाईन, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्री पद घेण्याची इच्छा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केले। तसेच पालकमंत्र्यांबाबत बावनकुळे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील असंही फडणवीसांनी सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोठा शब्द दिलेला आहे। माझ्या डोक्यामध्ये कधीच सत्ता जाऊ देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्टच सांगितलेले। कितीही मोठं आव्हान असेल तरीही मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरं जात असतो आणि मिळालेल्या संधीचं आम्ही सोनं करत असतो असंही फडणवीस म्हणाले। नाशिकमध्ये भुजबळ कोकाटेंमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दौऱ्यावेळी भुजबळांचे बॅनर झळकलेत। ओबीसी संघर्ष योद्धा असं भुजबळांचा बॅनर लावलं असून मालेगावमध्ये मोसम चौकामध्ये बॅनर लागलेत। वांगणी स्थानकावर उभ्या असलेल्या तेलवाहक मालगाडीतून तेल गळती होते आणि ही तेल गळती थोड्या प्रमाणामध्ये असली तरीही धोकादायक आहे। प्लॅटफॉर्म शेजारीच ही तेल वाहतूक करणारी मालगाडी उभी असल्यानं प्रवाशांच्या जीवाला आता धोका निर्माण होऊ शकतो। रेल्वे प्रशासनाने तेलगळती थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी आता प्रवाशांकडून होतीये। वांगणी स्टेशन परिसरातली दृश्य आपण बघतोय। प्लॅटफॉर्मला अगदी लागूनच ही तेल वाहतूक करणारी मालगाडी आहे आणि यातून तेलगळती होते। दरम्यान जर या तेलाने पेट घेतला तर मोठा अनर्थ होऊ शकतो अशी प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून उमटू लागलेली आहे। वांगणी स्थानकावर उभ्या असलेल्या तेलवाहक मालगाडीतून तेल गळती होते आणि ही तेल गळती थोड्या प्रमाणामध्ये असली तरीही धोकादायक आहे। प्लॅटफॉर्म शेजारीच ही तेल वाहतूक करणारी मालगाडी उभी असल्यानं प्रवाशांच्या जीवाला आता धोका निर्माण होऊ शकतो। रेल्वे प्रशासनाने तेलगळती थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी आता प्रवाशांकडून होतीये। वांगणी स्टेशन परिसरातली दृश्य आपण बघतोय। प्लॅटफॉर्मला अगदी लागूनच ही तेल वाहतूक करणारी मालगाडी आहे आणि यातून तेलगळती होते। दरम्यान जर या तेलाने पेट घेतला तर मोठा अनर्थ होऊ शकतो अशी प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून उमटू लागलेली आहे। यानंतर इतरही बातम्या पाहूयात न्यूज पॉइंट 20 मधून। कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावरनं आजी माजी मंत्र्यांमध्ये जुंपलेली आहे। उदय सामंत हुशार आहेत, त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे असा टोला दीपक केसरकरांनी लगावलाय। रिफायनरीबाबत सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल असं मंत्री उदय सामंत म्हणाले होते। शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी गृह विभागाबाबत प्रश्न उपस्थित केलेत। पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करतात आणि सामान्यांच्या प्रश्नांऐवजी वलयदार समस्यांना प्राधान्य देतात, त्यामुळे सरकार बदनाम होते असे गंभीर आरोप बारणेंनी पोलिसांवर केलेत। या संदर्भात तक्रारींचं पत्रही त्यांना थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना पाठवलंय। माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं सावंत समर्थक आक्रमक झालेत। धमकी प्रकरणाच्या निषेधार्थ आज परंडा भूम शहर बंद ठेवण्यात आला। याशिवाय सोनारी परंडा पाथरूड राज्य महामार्गावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे।
प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती होणार का या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांनी सावध उत्तर दिलेलं आहे। मी पुन्हा कधीतरी येईन तेव्हा तुमच्यासह प्रत्येकाच्या मनातील सर्व राजकीय प्रश्नांचं उत्तर देईल असं रवींद्र चव्हाण म्हणाले। याशिवाय काही उद्दिष्ट ठेवून काम सुरू असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केलाय। यावेळी पाटलांनी जिल्हा न्यायालय ते मंडई या भूमिगत मेट्रोने प्रवास केला। तसेच त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत प्रवास करून कामाचा आढावा घेतला। शिमल्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय। कालच अटल बोगद्यामध्ये 1000 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका करण्यात आली। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद राहणार आहे। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झालेली आहे। दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत आहे। आता बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी सोमनाथच्या आईने जरांगे यांना घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली। तर सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। सरकार बीड आणि परभणी प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात येतोय। जर कुटुंब सांगताय की मारहाणीनं मृत्यू झाला आहे तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही। ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब नाही। जे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा आज जर तुमचे पोलीसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठीशी नाही घातला पाहिजे। कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्याच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे। आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50 मधून। पुण्यातील 234 वर्ष जुन्या चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यात आला। दरम्यान चर्चमध्ये सुंदर आरास करण्यात आली। नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला। ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली। सोबतच येशू जन्माचा सुंदर असा देखावा उभारण्यात आलेला। पुण्यातील एमजी रस्त्यावर असलेली 114 वर्ष जुनी रॉयल बेकरी ख्रिसमस निमित्त प्लम केक आणण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। इराणी कुटुंबातील योहान इराणी हे स्वतः या बेकरीचे 4थ्या पिढीतील मालक असून स्वतः मालक आणि त्यांचे कुटुंबीय ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवतात। पुण्यातील शनिवार वाडा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। 3 दिवसांमध्ये तब्बल 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्याला भेट दिली अशी माहिती शनिवार वाडा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। देशभरातून पर्यटक आणि निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झाले। ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जातं। त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल्स हाऊसफुल आहेत। नाताळच्या सुट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झालेले। देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात पोहोचलेत। लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। रत्नागिरीत नाताळ सुट्टीमध्ये पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिलेली आहे। गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली असून परिसर फुलून गेलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलेत। नाताळ सण आणि 31च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी लावली आहे। रस्त्यावरनं जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते। फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेती बंदर, समुद्रकिनारी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे। तर बार आणि पब ठरवून दिलेल्या वेळेचं उल्लंघन जर त्यांनी केलं तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेनं आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आव्हान करण्यासाठी थेट सांता क्लॉजलाच रस्त्यावर उतरवलेलं आहे। यावेळी सांता क्लॉज वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचना चालकांना देतोय। आता राज्यामध्ये जानेवारी नंतर महापालिका निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलेले आहे। जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईल आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे। आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे। मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून
या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे. अर्थात त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही, तो इलेक्शन कमिशनचा आहे. पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे. आता इतरही बातम्या पाहूया टॉप 50 मधून. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली. लाखभर भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलंय. त्यामुळे भंडारा खोबरं विक्रीमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सलग सुट्यांमुळे भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली. भाविकांच्या गर्दीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर फुलून गेलाय. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात. 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावामध्ये येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीच्या रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. शिर्डी इथं आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेमध्ये हा ठराव करण्यात आला. हिंदू धर्मियांना एकत्र आणण्यासाठी हा ठराव करण्यात आलेला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव पायरीजवळील दरवाजावर चांदी बसवण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी 30 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी लागणार आहे. भाविक शंकर आणि नरसिलू या बंधूंनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ चांदीच्या दरवाजाचं काम सुरू केलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वॉर रूममधील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. तर 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर आता मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण केलं जात आहे. सुटीच्या दिवशी मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसत आहेत. पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नोकरीची सुवर्ण संधी रेल्वेमध्ये उपलब्ध झाली आहे. 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी भारतीय रेल्वेने नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरणा सुरू होण्याची अपेक्षा असून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातली अधिक माहिती देण्यात आली आहे. अमरावती भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली. या मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय आणि नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत यामुळे करावी लागते. आक्रमक झालेल्या नागरिकांनी भातकुली येथे रेल्वे फाटकाजवळ रेल्वे अडवली आहे. संभाजीनगरात उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली. मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी न्याय द्या असं म्हणत पाणीच्या टाकीवर चढून आंदोलन केलेले. नांदेडमधील बामणी ते पुसद या महामार्गाचं काम रखडलेलं आहे. परिणामी रस्त्यावरील धुळीमुळे शेतपिकाचं मोठं नुकसान होतं. यामुळे तात्काळ या रस्त्याचं काम सुरू करावं आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. राज्य शासनाने शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिले. आई आणि बहिणीचा उल्लेख असलेल्या अश्लील शिव्यांवर पूर्णपणे बंदी घालणं आणि शिव्यामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. यवतमाळमध्ये मुद्रांक शुल्क विभागाने 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचं स्टॅम्प बंधनकारक केलेलं आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतोय. मुद्रांक शुल्काच्या दंडाने नागरिकांना छोटी मोठी कामे करताना अधिक पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे 100 रुपयांचा स्टॅम्प पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिक करतायत. लोणार सरोवराच्या काठावरनं जाणाऱ्या 2 महामार्गामुळे सरोवराचं अस्तित्व आता धोक्यात आलंय. महामार्गावरनं नियमित अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे कडांना मोठे भूस्खलन झाल्याचं सरोवराचं अस्तित्व आता धोक्यात आल्याचं समोर आलंय. कोल्हापुरातील रंकाळा तलावाची दिवसेंदिवस दुरवस्था होते. राज्यकर्त्यांकडून यासाठी विकास निधी आणला जातो. मात्र प्रत्यक्षामध्ये रंकाळ्याचं सुशोभीकरण केलं जात नाही. त्यामुळे रंकाळाप्रेमींनी काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत महापालिका आणि प्रशासनाचा निषेध नोंदवलाय.
मकर संक्रांती निमित्त पतंग महोत्सवामध्ये नायलॉन मांजाचा वापर होतोय, त्यामुळे अहिल्यानगरामध्ये 15 दिवसामध्ये 18 गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। यावेळी सर्व पतंग विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या असून नायलॉन मांजा विक्री केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। चीनी कंपन्या भारतात येण्याचा मार्ग शोधत असल्याचं दिसतंय, मात्र थेट प्रवेश मिळत नसल्याने त्यांना भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून भारतामध्ये व्यवसाय करावा लागतोय। अंबानींच्या काही कंपन्यांसोबत चीनी कंपन्या भारतात व्यवसाय करतात आणि भारतामध्ये त्यांचं वलय वाढण्याचा प्रयत्न असल्याचं एका अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। भविष्यामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये धावणार असल्याचा निर्धार माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांनी व्यक्त केला। विनोद कांबळेवर भिवंडीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विनोद कांबळेंना 5 लाखांची आर्थिक मदत दिली आहे। बारामतीच्या श्रुती करळे हिला राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले। ही स्पर्धा दिल्ली येथे पार पडली। 17 वर्षाखालील मुलींच्या 56 ते 60 किलो वजन गटामध्ये श्रुतीने सुवर्णपदक पटकावले। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसंच हवामान विभागानं या जिल्ह्यांना पावसाचा अलर्टही दिलाय। राज्यामध्ये थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसेच उत्तर भारतातून शीतलहरी येत असल्यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण राहणार आहे। भंडाऱ्यामध्ये अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये पूर्व विदर्भात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। आता बातमी आहे शेती संदर्भातली। पारंपरिक पिकाला फाटा देत केळीचं उत्पादन घ्या असं आवाहन केळी परिषदेतून शेतकऱ्यांना करण्यात आलंय। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं। शिवाजी शिक्षण संस्थेच्या राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर राज्यभरातील केळी उत्पादक शेतकरी अमरावतीत पोहोचलेत। त्याचप्रमाणे केळीपासून जे उत्पादन होतात त्याचे स्टॉल या ठिकाणी उभे आहेत आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन व्हावं म्हणून चांगल्या प्रकारे 4 सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रत्येक वर्षी एक थीम घेऊन त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे फळपिकाचा। यावर्षी केळी पिकावर घेतलं, पुढच्या वर्षी आंबा पीक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। पण केळी पिकावरची एरिया वाढण्यासाठी याचा मदत शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल। अमरावतीच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर 50% घसरलेत। सध्या फुलकोबीला 8 रुपये, वांग्याला 10 रुपये तर टोमॅटोला 20 रुपये प्रति किलो भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कोथिंबिरीचे दर कोसळलेत, त्यामुळे संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकऱ्याने आपल्या 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवलाय। कोथिंबिरीची 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। एपीएमसी बाजारामध्ये नवीन लसणाची आवक सुरू झालेली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये नवीन लसूण 150 रुपये प्रति किलोने तर जुना लसूण 200 ते 250 रुपये प्रति किलोने विकला जातोय। किरकोळ बाजारामध्ये नवीन लसणाचे दर घसरल्याने गृहिणींना दिलासा मिळालाय। कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलेला आहे। कांद्याच्या दरामध्ये जवळपास 55% घसरण झाली आहे। येत्या 7 दिवसांमध्ये बाजारामध्ये 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती, त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच चढण्यास सुरुवात झाली, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। जालन्यामध्ये सीसीआयच्या वतीने सहकारी जिनिंग येथे कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे। दरम्यान या सीसीआय केंद्रावर कापसाला 7,400 रुपये उच्चांकी दर मिळतोय। धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवलाय, मात्र कापूस साठवणूक करण्यामध्ये 3 महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असून साठवून ठेवलेल्या कापसाची गुणवत्ता खालावू लागलेली आहे। तसेच घरामध्ये असलेला कापूस काळवंडत असून त्याला त्याच्या वजनामध्ये देखील घट होते। वाशिममध्ये तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। 9,500 रुपयांना मिळणाऱ्या तुरीला 5,150 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाढतंय। आता बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची। भांडी घासण्याचा स्पंज तुम्ही वापरता का? भांडी घासण्याचा स्पंज तुम्हाला आजारी पाडू शकतो, हे आम्ही नाही म्हणत आहोत, तर एक रिपोर्ट सांगतोय। त्यासाठी तुम्ही हा रिपोर्ट पहा।
आपके किचन में जो स्पंज है वो एक साइलेंट किलर बन सकता है। रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस। स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है और इन एक्सट्रीम केसेस किडनी फेलियर भी हो सकता है। तुम्ही भांडी घासण्यासाठी स्पंज वापरत असाल तर सावधान, कारण भांडी घासण्याचा स्पंज हा टॉयलेट सीट पेक्षाही घाण असल्याचा दावा करण्यात आलाय। फक्त दावाच नव्हे तर हे लॅब मधल्या चाचणीतही सिद्ध झाल्याचं व्हायरल व्हिडिओत म्हटलंय। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे गृहिणींच्या मनात भीती निर्माण झाली आहे। आपके किचन में जो स्पंज है वो एक साइलेंट किलर बन सकता है। रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस। भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीट पेक्षा घाण। स्पंज मधील बॅक्टेरिया आरोग्याला घातक। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है। हा व्हिडिओ पाहून महिलांना नक्कीच प्रश्न पडला असेल की खरंच आपण भांडी घासत असलेला स्पंज इतका घाण असू शकतो का? कारण स्पंजमुळे भांड्यावरील बॅक्टेरिया पोटात जाऊन आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात असा दावा करण्यात आलाय। हा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली। याबाबत एक्सपर्ट माहिती देऊ शकतात। त्यांना मेसेज दाखवला आणि हे कितपत खरं आहे हे जाणून घेतलं। भांडी धुवायसाठी आपण ब्रशेस किंवा स्पंज हे दोन गोष्टी यूज करतो, आपण वापरतो। तर ही गोष्ट खरी आहे की या दोन्ही गोष्टींमध्ये बॅक्टेरिया, टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया असतात त्याच्यापेक्षा जास्त बॅक्टेरिया यांच्यावर असतात। याचं कारण काय? कारण स्पंजेस आणि ब्रशेस नीट धुतल्या नाही जात आणि कम्प्लिटली सुकवल्या नाही जात, त्याच्यामुळे ओलावा असल्यामुळे बॅक्टेरिया लवकर ग्रो होतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। भांड्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात। स्पंज ओला असल्यामुळे जास्त बॅक्टेरिया निर्माण होतात। क्लोरीन किंवा उकळत्या पाण्यात स्पंज धुवून सुकवावा। टायफॉइड, जुलाब, पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात। डायरिया झाल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो। भांडी घासण्याचा स्पंज जास्त दिवस वापरू नये। भांडी घासलेला स्पंज काही महिला भिजलेलाच ठेवतात, त्यामुळे लाखो बॅक्टेरिया स्पंजमध्ये जमतात आणि भांडी घासताना बॅक्टेरिया पुन्हा भांड्यातून आपल्या शरीरात जातात। याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होत असल्यानं स्पंज वापरताना खबरदारी घ्या। आमच्या पडताळणीत भांडी घासण्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा बॅक्टेरिया असतात हा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।